राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार सतीश चव्हाण आपल्या बरोबर आहेत। भाऊ, आज संभाजीनगरमध्ये मोठा मोर्चा निघतोय, त्या मोर्चामध्ये तुम्ही सहभागी होताय। 1.5 महिना होताला संतोष देशमुख हत्या प्रकरणाला न्याय मिळत नाही, त्यामुळे मोर्चे निघतायत, काय सांगाल? असं आहे, न्याय मिळाला नाही असं म्हणता येणार नाही। मुख्यमंत्र्यांनी तातडीने पावलं उचलून SIT गठीत केली, सर्वोत्कृष्ट अधिकारी तिथे नेमले, जे त्या गुन्ह्यात संशयित आहे त्यांना अटक सुद्धा झालेली आहे। काही आठवड्याचा नाही, काही दिवसातच सर्व आरोपींवर गुन्हे सिद्ध होतील, कोर्टात चार्जशीट दाखल होईल, म्हणजे न्याय मिळत नाही असं म्हणता येणार नाही। परंतु समाजामध्ये जी अनेकता बोकाळली आहे, अशा घटना वारंवार घडू नये, भविष्यात अशा कुठल्याही प्रवृत्तीला थारा मिळू नये, यासाठी आता तुम्ही ज्या पक्षाचे नेते आहात, आमदार आहात, त्याच पक्षाचे धनंजय मुंडे, त्यांच्यावरती या प्रकरणात आरोप केले जात आहेत। विरोधकांकडून असा आरोप आहे की त्यांचा सुद्धा राजीनामा घेण्यात यावा। असं आहे, हा प्रश्न पक्षश्रेष्ठींचा आहे। मोठी माणसं त्याच्यावर बोलतील, मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री त्याच्यावर निर्णय घेतील। सोमनाथ सूर्यवंशी जे परभणीचे होते, ज्यांची पोलीस मारामध्ये मृत्यू झाला, तर त्यातले जे पोलीस आहेत त्यांना आणखी निलंबित केलं नाही किंवा त्यांच्यावर गुन्हे दाखल करून अटक करा, अशी सुद्धा आजच्या मोर्चाची मागणी आहे। असं आहे की मी सुद्धा त्या मागणीचं समर्थन करतो। सोमनाथ सूर्यवंशीच्या हत्यामध्ये मागे जे कल्प्रिट आहेत त्यांना सजा झाली पाहिजे। आम्ही सुद्धा सरकारकडे त्याबद्दल हात मागू। तर आहेत आमदार सतीश चव्हाण यांनी आपली भूमिका व्यक्त केलेली आहे। कॅमेरामॅन हर्षल निकम सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।